नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण वर्ग 6वा विषय इंग्रजी वन थिंग दॅट आय वंडर या कवितेचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, लहान मुलांच्या मनात नेहमी अनेक प्रश्न निर्माण होत असतात. हे असे का होते? ते तसे का होते? असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला नव्या गोष्टी शिकून घेण्यासाठी प्रेरणा देतात. निसर्ग हा आश्चर्यांनी भरलेला आहे. पृथ्वीचा आकार, आकाशाचा रंग, झाडांची वाढ, प्राणी आणि पक्ष्यांचे जीवन या प्रत्येक गोष्टीमागे रहस्य आहे. या कवितेमध्ये कवीने निसर्गाकडे एका जिज्ञासू मुलाच्या नजरेने पाहिलेले आहे आणि काही सुंदर प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले आहेत. चला तर मग कवीला कोणकोणत्या गोष्टींचे आश्चर्य वाटले हे या कवितेच्या माध्यमातून समजून घेऊया. One thing that I wonder is why the world is round and why the trees grow toward the sky instead of upside down. कवी म्हणतो, मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. पृथ्वी गोल का आहे? तसेच झाडे आकाशाच्या दिशेने का वाढतात? ती उलट्या दिशेने का वाढत नाहीत? या कडव्यामध्ये कवी निसर्गातील दोन आश्चर्यकारक गोष्टींबद्दल विचार करतो. सर्वप्रथम तो पृथ्वीच्या आकाराबद्दल विचार करतो. पृथ्वी गोलच का आहे? ती इतर कोणत्याही आकाराची का नाही? हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालेला आहे. त्यानंतर तो झाडांकडे पाहतो. झाडे नेहमी आकाशाच्या दिशेने वर वाढतात. त्यांची मुळे जमिनीत असतात. फांद्या व पाने आकाशाच्या दिशेने वाढत जातात. झाडे उलटी का वाढत नाहीत याचे कवीला आश्चर्य वाटले. One thing that I wonder is how it came to be that cats are quick to sit in laps while whales sleep in the sea. कवी या कडव्यामध्ये म्हणतो, मांजरे सहजपणे माणसांच्या मांडीवर येऊन बसतात. दुसरीकडे व्हेल मासे समुद्रात झोपतात. हे असे कसे घडले या गोष्टीचे मला आश्चर्य वाटते. या कडव्यामध्ये कवीने प्राण्यांच्या वेगवेगळ्या जीवन पद्धतींबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. मांजरे माणसांच्या जवळ राहतात, प्रेमाने माणसांच्या मांडीवर येऊन बसतात. दुसरीकडे व्हेल हा सागरी प्राणी समुद्रात राहतो आणि तेथेच त्याचे जीवन जगतो. One thing that I wonder is why the sky is blue, why spiders all have 8 legs, while we have only 2. कवी म्हणतो, आकाश निळेच का आहे? कोळ्याला 8 पाय असतात, तर माणसांना फक्त 2च पाय असतात. हे असे का घडले याचे मला आश्चर्य वाटते. या कडव्यामध्ये कवी निसर्गातील रंग आणि प्राण्यांच्या रचनेबद्दल प्रश्न विचारतो. कवी आकाशाकडे पाहतो आणि विचार करतो की आकाश निळेच का दिसते? ते इतर कोणत्याही रंगाचे का दिसत नाही? त्यानंतर तो कोळ्याकडे पाहतो. कोळ्याला 8 पाय असतात, माणसाला फक्त 2च पाय असतात. निसर्गाने वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारची शरीररचना का दिली हा प्रश्न कवीला पडलेला आहे. One thing that I wonder is how it came to be that bunnies burrow underground while birds live in a tree. कवी म्हणतो, मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. ससा जमिनीखाली बीळ बनवून राहतो, दुसरीकडे पक्षी झाडांवर राहतात. हे असे का झाले याचे मला आश्चर्य वाटते. या कडव्यामध्ये कवी प्राणी आणि पक्ष्यांच्या राहण्याच्या ठिकाणांबद्दल आश्चर्य व्यक्त करतो. ससा जमिनीखाली बीळ खोदतो आणि त्यामध्ये राहतो. दुसरीकडे पक्षी झाडांच्या फांद्यांवर घरटी बांधतात आणि तेथेच राहतात.
कवीला आश्चर्य वाटते की ससे जमिनीखाली आणि पक्षी झाडांवरच का राहतात. One thing that I wonder is why we wonder why about the wonders of the earth that fill the sea and sky. कवी म्हणतो, मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. आपण पृथ्वीवरील, समुद्रातील आणि आकाशातील अद्भुत गोष्टींबद्दल आश्चर्य का व्यक्त करतो, या गोष्टींबद्दल प्रश्न का विचारत असतो. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.